लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात सकाळी 350 वाहनांमधून कांदा विक्रीसाठी आला होता। सुरुवातीला गोल्टी आणि खादी कांद्याचे लिलाव सुरू झाले, मात्र एका शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपये बाजारभाव पुकारून नंतर तो कमी करून 100 रुपये करण्यात आला। यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोठा गोंधळ घातला। 150 रुपये प्रति क्विंटलचा भाव दिल्यानंतरही शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्यामुळे त्यांनी तात्काळ नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले। यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांना बाजार समितीच्या आवारात आणले। पोलिसांनी फेर लिलावाचा तोडगा काढल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू करण्यात आला आणि शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले। या घटनेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत। कांदा उत्पादक शेतकरी अण्णाजी हरिभाऊ आरोटे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे। माझं नाव श्री अण्णाजी हरिभाऊ आरोटे, राहणार गाजरवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मी आज दिनांक 13 ला विंचूर मार्केटला माझे स्वतःचे कांदे घेऊन आलो खाद म्हणून, आणि लिलाव सुरू झाला। त्याच्या पुढे माझा नंबर साधारण 25-30 ट्रॅक्टरवर पुढे होता। लिलाव जसजसा जवळ आला मी आलो आणि माझ्या ट्रॅक्टरचं फाळकं पाडलं आणि व्यापाऱ्यांनी मला कांदे ओढायला सांगितले। मी ओढायला सुरुवात केली। पुकारणाऱ्यांनी 200 रुपयाची बीट दिली। लगेच ती 200 रुपयाची बीट दिल्याच्या नंतर एका व्यापाऱ्याने ती बीट परत 100 रुपये केली। 100 रुपयाच्या नंतर 10-5 वाढत 150 रुपये झाली आणि त्याच्यावर लिलाव स्टॉप झाला। आणि हे सातत्यानं प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये घडतंय साहेब। एक दिवस 1400 रुपये गेलेला ट्रॅक्टर व्यापाऱ्यांनी परत तो 1100 रुपये केला। 1100चा 1150 फायनल झाला आणि व्यापाऱ्यांना खरेदी करून घेतला। ही भूमिका जी आता मांडली मी, ही कायमस्वरूपी या मार्केटला आहे। या बिटा मागं घेणं वगैरे हे कायमचे प्रकार चालू आहे, प्रत्येक ट्रॅक्टरला चालू आहे। तर याच्यावर मार्केट कमिटीने अत्यंत डोळ्यात तेल घालून लक्ष घालणं जास्त गरजेचं आहे। त्यांनी व्यापारी सांभाळावं आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा तितकंच सांभाळावं, तरच ही मार्केट कमिटी चालेल। NTV न्यूज मराठी, नाशिक।